आपण मकर संक्रांती का साजरी करतो? अगं, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपले सगळे सण निसर्गाशी जोडलेले आहेत. थंडी, सूर्यदेवांचं उत्तरायण सुरू होतं मकर संक्रांतीच्या दिवसापासून, आणि त्या दिवसांमध्ये खूप जास्त थंडी असते. आणि तेव्हा शेतात खूप छान धान्य भाज्या पिकतात, आणि हे सगळं जर आपण खाल्लं ना तर ते तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. म्हणून त्या दिवशी त्या सगळ्या जिन्नसांची पूजा केली जाते. ज्या स्त्रिया सुवासिनी स्त्रिया असतात की नाही, त्या एकमेकींना त्या जिन्नसांची देवाणघेवाण करतात. असा हा सण साजरा केला जातो. मग बोरनहाण का करतात? त्यामागे सुद्धा हेच कारण आहे. लहान मुलांनी थंडीच्या दिवसात पौष्टिक आहार खाणं गरजेचं असतं ना. मग मुलांना खेळातून खायला सांगितलं तर मुलं आनंदाने खातात, म्हणून बोरन्हाण करतात. लहान बाळं काय लगेच या गोष्टी खात नाही, पण लहानपणापासूनच त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी हा त्यामागचा हेतू असावा. संक्रांतीला आपण काळे कपडे का घालतो? संक्रांतीच्या दरम्यान खूप जास्त थंडी असते ना, त्यामुळे आपल्या शरीराला जास्त उष्णतेची गरज भासते. सायंटिफिकली पाहिलं तर काळा रंग उष्णता शोषून घेतो, म्हणून संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालतात. आपण मग पतंग का उडवतो? पतंग आपण कुठून उडवतो सांग बरं मला. एकतर गच्चीवरून किंवा मैदानावरून. मग उन्हात असल्यावर जास्त थंडी जाणवत नाही, म्हणून पतंग उडवतात. ते गुडघ्या गोड गोड बोला, मग असं का म्हणतात? कारण आपल्यावर कोणी नाराज असेल, रुसलेलं असेल, किंवा आपण कोणावर रागवलेलो असू तर हा दिवस सगळा द्वेष विसरून पुन्हा नातं नव्यानं सुरू करण्याचा दिवस असतो. म्हणजे जर आपली कोणाशी कट्टी झालेली असेल तर बट्टी करण्याचा हा दिवस असतो. म्हणून म्हणता, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.